आहे निदा खान, हिला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणात संशयित आरोपी निदा खान हिला काल छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। आता काही वेळापूर्वीच तिला नाशिक कोर्टात दाखल करण्यात आलं, तिथं सुनावणी घेण्यात आली आणि आता निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती आजच्या सुनावणीबद्दल? खरं हेमाली, आपण जर बघितलं तर आज निदा खानवरती सुनावणी ही सुरू होती। काल तिला अटक करण्यात आल्यानंतर आज नाशिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। आपण समोर दृश्य बघत आहोत हेमाली, निदाला याच व्हॅनमधून आता पुन्हा एकदा पोलीस ठाण्याकडे नेलं जात आहे। निदाला 11 तारखेपर्यंत 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहेत। सरकारी पक्षाकडून अजय मिसर यांनी युक्तिवाद केला आहे, तर बचाव पक्षाकडून निदाचे वकील म्हणून राहुल कासरीवाल यांनी खरं तर युक्तिवाद हा केला। KG जोशी यांच्या न्यायालयामध्ये हा युक्तिवाद झाला होता। इन कॅमेरा ही संपूर्ण सुनावणी ही पार पडलेली होती, कारण हा संपूर्ण पण गुन्हा जर बघितला तर संवेदनशील असा आहे, गुप्ततेचे तपशील राहावेत यासाठी ही इन कॅमेरा सुनावणी झाली होती। दरम्यान समोर आपण बघितलं तर अजय मिसर जे सरकारी वकील आहेत ते आता त्यांची प्रतिक्रिया ही मिळणार आहे। समोर आपण हेमाली बघत आहोत, अजय मिसर सरकारी वकील ते आता बोलत आहेत। हॅलो, चेक 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 लवकर बघ। हॅलो, चेक 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 चेक। निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीची सुनावणी संपलेली आहे। नाशिक कोर्टात तिला हजर करण्यात आलं होतं। बाबूलाल ऑडिओ आहे ना? तर आवाज महत्त्वाचा आहे बरं। चेक 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 चेक। बाबूलाल ऑडिओ आहे का? सर, इन कॅमेरा सुनावणी झाली, काय नक्की देवळाली पोलीस स्टेशनमधील या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती, आरोपी फरार होती। नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं। अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आत्ता हजर केलं होतं। पोलिसांनी 7 दिवसाचा इनिशियल कस्टडी रिमांड मागितला होता। त्यात पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे, या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत। याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे। तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे, तिला नमाज हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। तर यात ह्या महिलेचा काय रोल आहे, आरोपीचा काय रोल आहे, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी याच्यात सहभागी आहेत का याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे। त्यानंतर वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, यूट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते, त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे। हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला। तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी या आरोपीने जाऊन ह्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे, त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं, या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे। मालेगावमधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे, तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे कारण होतं। त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता। त्यात काय मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे, तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून
कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे. हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत ह्या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे. मटेरियलबाबत पण सुनावणी झाली का? मटेरियलबाबत की काय काय नाही केलं तर आईला भेटण्याची परवानगी मागितली, औषधं घरची मागितली, अफकोर्स काय निर्णय? आरोपी महिला ही प्रेग्नंट असल्यामुळे तिला तिच्या आईला भेटण्याची परवानगी तिने मागितली होती. त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही आहे. कोर्टाने दिवसातून 2 वेळा तिला आईला भेटणं किंवा गरजेप्रमाणे औषध देण्याबाबत निर्देश केलेले आहेत. ते निर्देश पूर्णपणे पाळले जातात. आश्रय कोणी दिलेलं होतं त्याबाबत काही आत्तापर्यंत झालेल्या तपासात मतीन माजिद पटेल राहणार छत्रपती संभाजीनगर यांचं नाव येते. त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आलेलं आहे. अर्थसहाय्य इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली आहे. आरोपीची पाठराखण करणाऱ्याला सहआरोपी केलं जाणार का? इम्तियाज जलील यांच्यावर त्याबाबत आत्ता भाष्य करता येणार नाही. ज्याला केलेलं आहे त्याबाबत मी स्पष्ट ते तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सांगू शकतो. अर्थसहाय्य काय झालं याला काय याच्यात काही अर्थ आहे मनी ट्रेल काही आहे का याचा तपास करणं आवश्यक आहे. बरेचसे कागदपत्र मिळालेले आहे. 2 आरोपी जे ऑलरेडी अटकेत आहेत त्यांना आणि ह्या महिलेला एकत्र बसून कन्फ्रंटेशन करणं जरुरी आहे. या सगळ्या कारणांचा विचार होऊन 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी. पटेलचा संबंध काय येतो सर? मतीन पटेलनी या आरोपीला आश्रय दिलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. त्यामुळे सेक्शन 238 ऍड करून त्यांना आरोपीपणात सामील करण्यात सर आलं. गेल्या वेळी मालेगाव पॅटर्न चर्चेत आलेला होता. आज त्याबद्दल काही नवीन खुलासे आले का? नवीन त्याबाबत अजून काही निदा खानचे काही राजकीय कनेक्शन समोर येत आहेत का? ज्या नाही. तपासात अजून काही नाही. तपासात याबाबत काही देवलाली कैंप पुलिस स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर है CR नंबर 156 ऑफ 26, इसमें आरोपी नंबर 3 नीदा खान, इनका एंटीसिपेटेड बेल एप्लीकेशन सेशंस कोर्ट नासिक ने रिजेक्ट किया था 2 मई को. तब से यह एक्यूज नीदा खान एब्सकॉन्डिंग थी. नासिक पुलिस और छत्रपति संभाजीनगर पुलिस की जॉइंट वेंचर से इन्हें पता चला कि ये औरंगाबाद में है. कल लेट नाइट इसको औरंगाबाद में इंटरसेप्ट किया गया. बीइंग अ लेडी और सनसेट के बाद उसको कस्टडी में लिया. इस बारे में जो लीगल फॉर्मेलिटीज़ है वो परफेक्टली कंप्लीट किया गया और औरंगाबाद के कंसर्न जुडिक्शन मजिस्ट्रेट कोर्ट के सामने उसे प्रोड्यूस किया गया. कोर्ट का परमिशन लिया गया और उसे नासिक लाया गया. आज सुबह 4:15 बजे उसको अरेस्ट करके कोर्ट में 7 दिन पुलिस कस्टडी रिमांड के प्रेयर के साथ हाजिर किया था. इसमें प्रोसिक्यूशन की तरफ से दलीलें दी गई कि ये ऑफेंस काफ़ी सीरियस है. इसमें बहुत सारे अलग अलग लिंक्स है. इसमें कुछ मनी ट्रेल है. ये विक्टिम के कास्ट के